हॅलो एव्हरीवन वन्स अगेन वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. मी तुमचा मित्र नचिकेत आणि आज आपण बोलतोय महाबळेश्वरचा तिसरा दिवस. जसं की आपलं ठरलं होतं की 2 दिवसानंतर महाबळेश्वर पूर्ण करून तिसऱ्या दिवशी घरी परत यायचं. पण काल प्रतापगड पाहिल्यानंतर सर्वांचं म्हणणं असं होतं की रायगडला इथून जावं. पण माझे काही पुढचे प्लॅन्स असल्यामुळे मी नकार देत होतो. पण फायनली यांच्या सर्वांच्या मेजॉरिटीमुळे मला येस म्हणावं लागेल आणि फायनली या लोकांनी माझी चेष्टा करायला परत सुरुवात केली. पेनचा कन्व्हेन्स झालेला आहे नचिकेत तोरलेकर आणि आम्ही असं म्हणू बरी आता हे काय सांगायची गोष्ट झाली. सकाळचा साऊथ इंडियन ब्रेकफास्ट करून आम्ही सकाळी इथून निघायचं ठरवलं आणि फोटोज थोडेसे क्लिक केले. या 2 मध्ये दिसतायत ह्या 2 अप्पाची, अप्पाजींचे 2 पप्पाजी, त्यातले हे ऋषी, ऋषींची ही लाल अप्पाची. या अप्पाचीने पुढे खूप त्रास दिला ऋषीला. एनिवेज आम्ही इथून निघालो. आम्ही ठरवलं की इथून नॉनस्टॉप आपण रायगडला जितक्या लवकर पोहोचता येईल तितक्या लवकर पोहोचता येईल. कारण रायगड बघणं इझिली नाहीये. कारण खूप मोठा रायगड असल्यामुळे एक्सप्लोर करणं इझी होणार नाही. सो आम्ही ॲज अर्ली ॲज पॉसिबल तिथून निघायचं ठरवलं. आम्ही अराउंड 10:30 वाजता निघालो. आम्ही अराउंड 12:30-1 पर्यंत रायगडच्या पायथ्याशी पोहोचलो. या तिघांमध्ये कोणीही याआधी रायगड पाहिला नव्हता. पण याआधी मी रायगड पाहिले असल्यामुळे मला माहिती आहे की किती वेळ लागेल, काय लागेल. तो आम्ही ठरवलं की लवकरात लवकर पोहोचल्यानंतर पहिला आपण 2 टीम डिव्हाईड करू. त्यामध्ये मी आणि ओमकार दोघंजण रोपवेची चौकशी करायला गेलो. ऋषी आणि मंदार यांनी दोघांनी रूमची बुकिंग केली. ते रूम बुक केली. आम्ही फ्रेश झालो. त्यानंतर आम्ही 2 गाड्या रायगडच्या पायथ्याशी लावल्या, जिथून लोकं खाली येतात आणि सेकंड आम्ही रोपवेच्या ठिकाणी 2 गाड्या लावल्या आणि रोपवेचे तिकीट काढून आम्ही त्यानंतर लंच करायचं ठरवलं. आम्ही लंच केला. त्यानंतर रोपवेचे तिकीट्स काढले होते. आम्ही रोपवेच्या लाईनमध्ये बसलो आणि आमचा नंबर येण्याची वाट बघत बसलो. रायगड रोपवे कर्मचारी बाळा मावशीकर कुठेतरी ऑफिसमध्ये या. ह्या सगळ्या सीन नंतर आम्हाला असं वाटलं की आम्ही तिकीट्स काढले होते, आमचा नंबर आला. बट त्यांनी आम्हाला बोलवलं, त्याने आमचे तिकीट्स चेक केले आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही पुढे जाऊन बसू शकता. आम्हाला असं वाटलं की आमचा नंबर आलाय. बट ज्यावेळेला आम्ही आत तिकीट चेक करून गेलो, त्यानंतर आम्ही पाहिलं की खूप मोठी रांग होती. बट ह्या गोष्टी जरा अनएक्सपेक्टेड होत्या. सो वी आर वेटिंग फॉर आवर नंबर. पण विषय असा होता की रायगड मला माहिती होतं की आम्ही जितक्या लेट अराउंड आम्ही 2-2:30 वाजता रोपवेच्या नंबरमध्ये होतो. आम्ही मॅक्स टू मॅक्स 3 वाजेपर्यंत जरी वर पोहोचलो असतो, 3 वाजल्यापासून 5:30-6 पर्यंत सूर्यास्तापर्यंत आम्हाला रायगड इतका बघून होणार नाही, मला माहीत होतं. त्यामुळे जितक्या लवकर पोहोचता येईल याचा आम्ही ट्राय केला होता. पण लकीली आम्हाला आमचा नंबर लवकर आला आणि इथे त्यांनी छानपैकी अरेंजमेंट केलेली आहे लोकांना बसण्यासाठी. रोपवेची माहिती दिली आहे, इव्हन रायगडची पण थोडीफार माहिती दिली आहे. पण माझं असं सजेशन आहे की जर तुम्ही रायगड एक्सप्लोर करणार असाल, तर तुम्ही सकाळी लवकर रायगडवरती जावं लागेल. कारण रायगडचा एरिया खूप मोठा आहे आणि जर रायगड एक्सप्लोर करायचं म्हटलं तर ठराविक पॉइंट्स बघितल्या म्हणजे रायगड एक्सप्लोर होत नाही. रायगडसाठी खरा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल, तर मी तुम्हाला एक मनापासून सजेस्ट करेन, की आम्ही वरती गेल्यानंतर गाईड वगैरे चूज केला. पण मला असं वाटतं, की तुम्हाला जर खरंच रायगड जाणून घ्यायचा असेल आणि समजून घ्यायचा असेल, तर अप्पा परब म्हणून एक आपले इतिहास तज्ञ आहेत, ज्यांनी खूप सारे व्हिडिओज YouTubeवरती टाकलेले आहेत. ज्यांनी पूर्ण रायगडचा पूर्ण इतिहास आणि आपल्या मराठ्यांचा इतिहास त्यांच्या एक YouTube व्हिडिओज आहेत. मी त्याची लिंक डेफिनेटली या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेन. तुम्ही ते व्हिडिओ नक्की पहा आणि मगच रायगड एक्सप्लोर करायला चालू जा. या माणसाच्या चेहऱ्यावरचं हसू ना पुढे जाऊन एक वेगळ्या चित्रात वर्णन झालेलं आहे. जे की तुम्ही या रोपवेमध्ये पाहाल. या व्हिडिओमध्ये मी जास्त काही नाही आमचा रोपवेचा एक्सपिरियन्स टाकलेला आहे. कारण रायगडचा इतिहास आम्ही जो ज्या गाईड्सकडून ऐकला होता, तो टोटली वेगळा आहे. सो त्यासाठी मी नेक्स्ट व्लॉग केलेला आहे. या समोरून येणाऱ्या बग्गी आमच्यासाठी नवीन थ्रिल एक्सपिरियन्स होता. त्यामुळे आम्ही एक्सायटेड होतो. कारण याआधी रोपवेतून आम्ही कोणीही यातून प्रवास केला नव्हता. सो आम्ही वेट करत होतो आणि इथून येणारा आवाज त्या रोपवेचा इट्स लाइक रेनिंग असं वाटत होतं. पण फायनली ज्यावेळी ते रोपवे आले, त्यानंतर जे काही एक्सपिरियन्स झाले, ते ह्या व्हिडिओमध्ये आहे. एका बग्गीमध्ये टोटल 6 लोकं बसत होते. अशा 3 बग्गी जायच्या होत्या, 3 बग्गी यायच्या होत्या. इट मीन्स अराउंड 666 म्हणजे 18 लोकं एका टायमाला वर जात होते आणि 18 लोकं खाली येत होते. पण आम्ही ज्यावेळेला गेलो होतो, त्यावेळी आमचा अराउंड काहीतरी 1317 होता. इट मीन्स एवढे लोकं रोपवेने गेले. सो इट वॉज अ अमेझिंग एक्सपिरियन्स फॉर अस. अरे तुझ्या आईला हाणते की बघ. कोल्हापुरी माणूस ना 2 मिनिटात ओळखता येतो. कारण आम्ही ज्यावेळी या बग्गीमध्ये बसलो, आमच्यासोबत एक कपल होतं. आमचं जे कॉन्व्हर्सेशन चाललं होतं, कारण प्रत्येक 3 वाक्यांनंतर एक असणारी शिवी, त्यामुळं त्यांनी आम्हाला ओळखले की तुम्ही कोल्हापूरचे आहात. या चेहऱ्यावर जे हे हसू दिसणार आहे ना, ते थोड्या वेळासाठी.
हे हसू नाही आहे, ती भीती आहे. आणि हे वाटत असेल आपल्याला एक्साइटमेंट आहे, पण ॲक्च्युली ती भीती आहे. पुढे गेल्यावर नक्की कळेल. टक्कल दाखवलं की माझं वरती दाखवलं साईड हात बाहेर काढ. थोड्या वेळासाठी काय असं ना आमचं एकमेकाशी असणारं छोट्या छोट्या कॉन्व्हर्सेशन, खालून लोकांची वर्दळ, आवाज, त्यामुळे आमचं मन थोडंफार डायव्हर्ट होत होतं. पण सडनली ज्यावेळेला फायनल स्टेजला एका सर्टन लेवलला ज्यावेळेला तो रोपवे पोचला, त्यानंतर वी आर लाईक की समजे ना आपण एक्झॅक्टली वर जातोय का खाली जाणार आहे. त्यामुळे ते वेगळेच सिच्युएशन व्हायला सुरुवात झाली. ठीक आहे आपण सोड वरती बघ वरचं ते काढतो. कोण घाबरले बे? मोबाईल बाहेर काढायला व्हिडिओ काढ. विषय असा होता की ती बग्गी एका रॉडवरती सपोर्टला, त्यामुळे सीन असा झाला होता की जरा जरी एखादा व्यक्ती एखाद्या बाजूला झाला तर ती बग्गी बॅलन्स होत होती. त्यामुळे हा सगळा सीन सुरू झाला होता. तरी 3000 वगैरे असतं आरामात. प्रतापगड 3.5 आहे ना. हे असे काहीतरी वेगळे विचित्र कॉन्व्हर्सेशन ठेवून ना आम्ही ऋषिकेश, कारण दिसत होतं की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळे वेगळे रिॲक्शन यायला सुरू झाले होते. हे जे जातं ना ते सर्व वरती आपण गप्प चालत आहे. नाही सेमच याच्यात जाते कारण ते असं असं झालं बॅलन्सिंग केलंय त्याचं. जसं की तुम्ही ऐकलं ऋषी म्हणलं आपण चालत जाऊ आणि हेच झालं. आम्ही शेवटी चालत गेलो आणि त्यानंतर जे सीन झाले ते तुम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये नक्की पहा. बट वॉट एव्हर इट इज, पण तो जे व्ह्यू होता वरून तो अमेझिंग होता. आणि तो व्ह्यू खरंच एक्सपिरियन्स करण्यासारखा होता. फायनली आम्ही ज्यावेळेला रोपवेतून वरती पोहोचलो त्यानंतरच्या रिॲक्शन अजून बघण्यासारख्या होत्या. जस्ट वेट अँड वॉच. ह्या ब्लॉगमध्ये मी जास्त काही नाही, हा आमचा एक्सपिरियन्स ह्यामध्ये मेन्शन केला. पण माझं तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही ह्यानंतर जो मी ब्लॉग टाकणार आहे तो नक्की पहा, कारण त्यामध्ये पूर्ण रायगडचा इतिहास या ब्लॉगमध्ये सांगण्यात आला. परत जायचं मला असं वाटतं की प्रत्येकाने एकदा का असं वन्स इन अ वाईल लाईफमध्ये एकदा रायगडला व्हिजिट द्यावं. कारण छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांचे विचार काय, त्यांची दूरदृष्टी काय, ते कशा पद्धतीने प्लॅनिंग करत होते, थोडंफार का असं समजेल की महाराजांनी रायगडच म्हणून का राजधानी स्वीकारली आणि आपला इतिहास काय हा आपल्याला इथे आल्यावर नक्की कळेल.